नवजेवाया काही ऐकता हरिकथा। आपण करिता वाया नवजे, नवजेवाया काही देवळाशी जाता। देवाशी पूजिता वाया नवजे, नवजे वाया काही केलिया तीर्थ। अथवा का व्रत वाया नवजे, नवजे वाया काही केलिया। नवजे वाया झाले संताचे दर्शन, शुद्ध आचरण वाया नवजे। तुका मने भाव आसता नसता, सायास करिता वाया नवजे, नवजे वाया काही देवळाशी जाता। देवाशी पूजिता वाया नवजे, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरायूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। अनंत कोटी ब्रह्मांड नायक करुणावरून आले शेषशायी भगवान विष्णूंना नमस्कार, गोपाल श्रीकृष्णांना नमस्कार, सर्व श्रोते मंडळीला नमस्कार, ग्रामदैवता हनुमंतराला नमस्कार। संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आजच्या गाथ्यातील अभंग क्रमांक 2284। या अभंगामध्ये काय जगामध्ये काय वाया जाते आणि काय नाही हे सांगितलं। अहो, आपण या शरीरानं जे जे कर्म करून चांगले कर्म केलेले कधी वाया जात नाहीतच, आणि वाईट कर्म केले तेही वाया जात नाहीत। कालच्या अभंगातच पाहिलं ना आपण, चांगले कर्म केलेले वाया जात नाहीत आणि वाईट कर्म केलेले वाया जात नाहीत। म्हणजे सगळंच उपयोगी पडते का नाही? औषधं वाया जात नाही, विषयी वाया जात नाही। औषधही प्रमाणात घेतलं तर ठीक आहे, आणि विषाप्रमाणे त्याचा वापर केला तर ठीक आहे, ते वाया जात नाही। सर्पदंश झाल्याच्या नंतर आपल्याला जे काही इंजेक्शन दिले जाते ते कशाचं आहे? विषच आहे ना, कारण विषानं विष मारलं जाते। जसं लोखंडानं लोखंड कापल्या जाते, तसं विषानं विष उतरले जाते। म्हणून ते सुद्धा विंचू चावलं आपल्याला, ते सुद्धा म्हणजे विषय वाया जात नाही आणि अमृतही वाया जात नाही।
ही दोन्ही गोष्टी जशा वाया जात नाही, तसं जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात मानवी देहानं केलेला परमार्थ हा कधी वाया जात नाही. तुम्ही ज्या ज्या वेळेस न वजे वाया काही ऐकता हरिकथा, हरिकथा ऐकली, हरिकथा म्हणजे श्रीमद भागवत महापुराण कथा आली, रामकथा आली, आणखी संतांचं चरित्र आले, ज्या काही कथा असतात भगवंताचे गुणानुवाद ज्याच्यामध्ये अवतार चरित्र आहेत, असे जे काही ऐकलेले आहेत. कारण हे अवतार चरित्र ऐकल्याच्या नंतर जे काही हीन कर्म करणारे जीव होते त्यांचासुद्धा काय झाला, उद्धार झाला. हे अवतार चरित्र वर्णिता, चोरटा वाल्मिक झाला सरता, व्यास जार पुत्र तत्वता, सरता झाला ती लोकी. हे अवतार चरित्राचं हरिकथेचं महत्त्व आहे. जगद्गुरू तुकोबारायांनी मागले एका अभंगामध्ये सांगितले, कथा सुख करी कथा दुःख हरी, कथा याच बरी विठोबाची. पण ती कथा कोणती, भानगड कथा नसाव्यात बरं. भानगड कथा म्हणले की मात्र ती काहीतरी उपाध्या लावती पाठीमागं. कथा तीच असावं की जीवाला जीवनमुक्त करण्याची शक्ती तिच्यामध्ये असावी. उगं रिकामं बसलो तर काहीतरी गावाचा सगळा इतिहास ही असा ते तसा, याच्यात काय रात्र गेली तरी काही मिळणार नाही. काही माणसं दिवस दिवस रात्र रात्र वेळ घालतात, पण कशामध्ये, गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा चालते, परमार्थावर नाही. आशयाचं आयुष्य वाया जाते. त्यासाठी हरिकथा जगद्गुरू तुकोबारायांनी दुसऱ्या अभंगात वर्णन केले, कथा साधना मंडन, कथे आईशे पुण्य, अनेक नाही सर्वता, कथा हरीचे ध्यान, कथा साधना मंडन, कथे आईशे पुण्य, अनेक नाही सर्वथा. तुकोबाराय म्हणले कथा हरीचे ध्यान. कथा म्हणलंच काय आलं, अवतार चरित्र आले, त्याच्यात भगवंताची केलेली कीर्ती आली, केलेली भगवंताने लीला आल्या, आणि त्या लीला श्रवण केल्या की तिचं काय होते आपल्याला, ते रामचरित्र असो कृष्णचरित्र असो, आपण ज्या ज्या वेळेस वर्णन करू त्या त्यावेळेस आपल्या समोर ते चित्र उभं राहते. म्हणून कथा हरीचे ध्यान, कथा साधना मंडन, सर्व साधनाचं सार म्हणजे कथा श्रवण आहे. कथे आईशे पुण्य, अनेक नाही सर्वता. म्हणून कथा श्रवण केल्या इतकं पुण्य बाकी दुसऱ्या कोणी साधनात मिळत नाही. हे सर्व श्रेष्ठ साधन जगद्गुरू तुकोबारायांनी सांगितलेले. तसं आज तुकोबाराय म्हणतात, नवजेवाया काही ऐकता हरिकथा. वाया जाणार नाही. कशी वाया जाणार नाही विचार करा. एक शब्द जरी ऐकला तर तरी ते वाया जाऊ देत नाही. ज्या ठिकाणी भागवत कथा चालू असेल, आता पूर्वीच्या काळात काही हे स्पीकर नव्हते, ही व्यवस्था नव्हती. व्यवस्था नव्हती तर त्या काळात आवाजसुद्धा तसेच होते ना, पहाडी आवाज. आता स्पीकर लावावं लागायला आपल्याला, त्यावेळेस आपला आवाज निघाला. आता हे बंद केल्यावर मंदिराच्या बाहेर आपला आवाज जात नाही. आता तसे आवाज होते. मग ही आवाज या आपली जी नित्य कथा चालू असते त्या कथेचा आवाज जिथपर्यंत जाईल, मग ते तिथपर्यंत, याची ध्वनी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत, वृक्ष असो, वेली असो, पशु असो, पक्षी असो, ज्यांच्या कानावर गेली का त्यांचा सुद्धा उद्धार होते. कथेचं, भागवत कथेचं महत्त्व सांगितले. इथपर्यंत जिथपर्यंत ध्वनी जाऊ द्या. शिवलीला अमृतामध्ये एक कथा आहे. त्या व्याधानं फक्त काही वेळ उभं राहिला
आणि काही वेळ उभं राहून मंदिराच्या समोर शिवरात्रीच्या पर्व काळावर तो जाऊ लागला शिकारीला. आता या लोकाला कसं असते, शिकारी जे लोक असतात का ते खाल्लं तर खूपच खातात, नाही तर त्याला दिवसभर बी खायला भेटत नाही. त्याचे 12 महिने सारखे नसतेत. कारण दुसऱ्याची हत्या करायची ना आपलं पोट भरायचं, ते पोटभर जीवनात खाईल का कधी? खात नाही, मिळतही नाही. ते दिवसभर उपवास होतं त्या दिवशी, त्याला माहीत नाही आज काय पर्व काळ आहे. सायंकाळच्याला शिकार करायला निघाला, तळ्याच्या काठावर जाईल, पाणी प्यायला हरण येईल, एखादं मारील आणि ते आणून मी खाईल, या उद्देशानं निघाला. पण असं मंदिरासमोरून रस्ता होता, भगवान शिवालय होतं आणि शिवालयामध्ये सर्व भक्त मंडळी भगवान शिवजीचं चिंतन करू लागली. शिव शिव हर हर, शिव शिव हर हर. अरे शिव शिव हर हर म्हणाले ते म्हणला काय वेडे लोक आहेत होय, काय धान्याच्या राशी केल्यात, काय म्हणायचं अन्न फराळाचं चाललेलं आहे आणि लोक उगाच म्हणालेत मला शिव शिव हर हर. एवढे ढिग घालून काय उपयोग म्हणला. आत दगड बाहेर पाषाण, मूर्ती दगडाचीच आहे म्हणला आत, आणि बाहेर सगळं मंदिर सुद्धा कशाचं आहे, दगडाचंच आहे. आणि व्यर्थ या दगडासमोर अन्नधान्य करायला तर शिव शिव हर हर म्हणायत, काय उपयोग या लोकांचा. उभं राहून पाहिलं त्यानं थोडा वेळ, आणि जे त्याला ती ध्यान लागलं तेच, आणि जे टिंगल करीत निघाला तो विनोद म्हणून विनोद करीत निघाला. वाटण रस्त्यानं काय म्हणाले, शिव शिव हर हर, शिव शिव हर हर. काय लोक वेळेत काय म्हणाले, शिव शिव हर हर. असं म्हणत ते पुढं निघाला. पुढं निघत असताना त्या तळ्याच्या काठावर गेला, ज्या झाडावर जाऊन बसला ते झाड होतं बेलाचं. ते त्याला घेणं देणं नसते. या जंगलात राहणाऱ्या लोकाला चंदनाची किंमत नसते, झाडाची कोणीही किंमत नसते, बेलाची नसते, कोणत्याच झाडाची किंमत नसते. ते कुऱ्हाड आणणं, तोडणं, जाळणं. ते त्या झाडावर बसला आणि असं डोळ्याच्या आड यायला म्हणून पाला वर पाल्यानं खाली टाकायला. योगायोगाने त्या झाडाच्या खाली ब्रह्माजीच्या हातानं स्थापन केलेलं प्राणप्रतिष्ठा झालेली भगवान शिवजीचं लिंग स्थापना केलेली होती. ते आता काळाच्या ओघामध्ये त्याच्यावर माती आलेली आहे. त्याला कल्पना नाही याचं काही. आज शिवरात्री माहीत नाही, मी बेलाचं झाड आहे का हे त्याला कल्पना नाही, आणि खाली शिवलिंग आहे का हे याची कल्पना नाही. पण विनोदानं म्हणायला काय म्हणलं, लोक म्हणू लागले शिव शिव हर हर, शिव शिव हर हर. पालावर पाल्यानं खाली टाकायला. ते एक एक बेलाचं पान भगवान शिवजीवर पाडायला. आणि शिवरात्रीच्या पर्व काळावर असं आहे, एक बिल्वपत्र शिवार्पणम त्रिजन्म पाप संहारम. एक बेलाचं पान वाहिलं तर. आणि लिंगाष्टक म्हणल्यावर ब्रह्मा मुरारी सुरार्चित लिंगम निर्मल भाषित शोभित लिंगम जन्मज दुःख विनाशक लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. हे लिंगाष्टक आहे, म्हणजे पहिलं चरण आहे लिंगाष्टकाचं. पण हेत म्हणल्यावर पुन्हा हे म्हणून जर बेल अर्पण केला की ओम नमः शिवाय आणखी, पण ते जाऊ द्या काहीच नाही म्हणलं तरी ते शिव शिव हर हर लाखोळी झाली. शिकार काही येईन म्हणलं, इकडून येईल वर पायला टाकायला, इकडून येईल वर पायला टाकायला, डोळ्याच्या आड यायल्यात फांद्या म्हणून वरकू टाकू लागला. अर्थातच लाखोळी झाली बेलाची. बेलाची लाखोळी होत असताना नामाची लाखोळी झाली. अर्थातच महापापी होता. या पर्व काळावर त्याला हे योग. दुसरी गोष्ट उपवास आहे, पुन्हा पोटात अन्न नाही, मुखानं नाम आहे, हातानं बेल टाकायला आहे, आणि हे सगळं अज्ञानपणात घडलं. सज्ञानात नाही घडलं, हे सगळं अज्ञानपणात घडलं. मग त्यासाठी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अज्ञानपणात जरी घडलं तरी वाया जात नाही, आणि सज्ञानपणात घडलं तरी वाया जात नाही. कथा वाया जीवाला जाऊ देतच नाही. सत्संगाचं 11 स्कंदामध्ये वर्णन केले, 11व्या स्कंदामध्ये तुलयाम लवे नापी तिची तुलना केली. सत्संगाची तुलना बाकीच्या साधनासोबत केली. तिथं श्लोक आलाय, तुलयाम लवे नापी
ना स्वर्ग ना पुनर्भवम भगवत संगी संगस्य मर्त्या नाम किमुताशिषः. तुलना केली. स्वर्ग किंवा मोक्ष, एक सेकंदाचा सत्संग स्वर्ग किंवा मोक्षाची प्राप्ती करून देतो. एवढी शक्ती त्या सत्संगात आहे. म्हणून तुकोबराय म्हणले 1 मिनिट का होईना, अर्धा मिनिट का होईना, पण चाललेली कथा रस्त्यानं चलता चलता उभं राहावं, जीवनाचं सार्थकता करील ते. म्हणून नवजे वाया हरिकथा ऐकता हरिकथा. भगवंताची कथा ऐकल्याच्या नंतर ती कधी वाया जात, कुठंतरी ती माणसाला तारते एवढी. कारण कथा पवित्र आहे, पुण्यकारक आहे. नित्य सारू हरिकथा तेने काळ गोपाल कृष्ण भगवान की जय. आपणा करिता वाया नवजे. अहो ऐकली तरी वाया जात नाही आणि आपण करिता वाया नवजे. आता आपण स्वतः कथा केली ती वाया जाते का? नाही जात. आणि तुम्ही ऐकलेली वाया जाते का? म्हणजे त्या कथेमध्ये श्रोता आणि वक्ता हे दोन्ही वाया जात नाही. पण त्या दोघांनी त्याचं आचरण करावं. बरं, सगळ्यात शेवटी ती शब्द घातलाय तुकोबरायाने आचरणाचा. 5व्या 4थ्या चरणामध्ये आचरण हा शब्द घातलाय या अभंगामध्ये. म्हणजे महत्त्व कशा कशाला दिलंय, शेवटी सांगितले आचरणाचं. म्हणजे ऐकावं, कथा करावी, कथा ऐकावी, करू हरिकथा, सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख लालो सर्व अलंकार, आनंदी निर्भय डुल्लत असो. निर्भयपणा जीवाला प्राप्त होतो कथा ऐकल्यावर, कथा केल्यावर निर्भयता प्राप्त होते. म्हणजे निर्भयता प्राप्त होते. म्हणून आपण करिता वाया नवजे. त्यासाठी माणसानं कीर्तन, कथा, हरिपाठ म्हणावं, आणखी काही पुराणाचं शास्त्राचं वाचन करावं. हे कधी वाया जात नाही. त्यासाठी शस्त्र आणि शास्त्र असे पहा. शस्त्र आणि शास्त्र. शस्त्र कसंही असू द्या, वेळ पडल्यावर ते कामालाच येतं आहे. आणि शास्त्र जीवाला जीवनमुक्तच करतं आहे. आता अशी अवस्था झाली आपल्या सामान्य कुटुंबामध्ये, कधी काही शस्त्र पाहायला गेलं तर मिळणं, मोडकी काठीसुद्धा भेटणं. म्हणून आपल्याजवळ शस्त्र आणि शास्त्र या दोन गोष्टी पाहिजेतच. तुकोबराय जसं म्हणले ना, ज्यावेळेस आमच्या संकट, आम्ही किती कसे वैष्णव विष्णुदास कसे आहोत, मऊ मेना उनी आम्ही विष्णुदास, मेनापेक्षा मऊ विष्णुदास आहोत. पण प्रसंग पडला ना, आमच्या खांद्यावरली पताका प्रसंग जर तसा पडला तर कंप्लीट उलटी करून मग पाहू येणाराची सोय. कठीण वज्रास भेदवायचे. म्हणून शस्त्र आणि शास्त्र या दोन गोष्टी पाहिजेत. महाराज झाला जरी मी तर काय त्यानं काय कोणाच्या हातानं कोणाचं काही बोलून घ्यायचं का? आगाव करायचं नाही, आगाव करायचं नाही. पण खूपच जर वेळ आली तर पताका उलटी केल्याशिवाय राहायची नाही. कारण धर्माला जर ग्लानी आणीत असतील तर धर्माचं रक्षण करण्यासाठी त्या टोकापर्यंत गेलं तरी काही हरकत नाही. हो आज, हो आज दसऱ्याला ना शस्त्रपूजन. दसरा म्हणलं की त्या दिवशी काय आहे, शस्त्र पूजन आहे. हा खूप सोहळा आयटीआयमध्ये फार चांगला सोहळा होता तो. प्रत्येक जे काही ट्रेड्स असतात ना, ते आपापल्या ट्रेडमध्ये तिचं पूजन असतं दसऱ्याच्या दिवशी. खूप मोठा सोहळा करतात असं. म्हणून शस्त्रपूजन. आणि आपल्या प्रत्येकानं आपापल्या घरीसुद्धा त्या दिवशी शस्त्राचं पूजन केलं पाहिजे. आणि शस्त्र ठेवलंच पाहिजे घरामध्ये. फक्त गाफील हाच आपला समाज आहे आणि सगळ्या अडचणी आपल्यालाच
शस्त्र बाळगलं, शस्त्र हातात दिसलं, शस्त्र घरात सापडलं, आणि बाकीच्याला खुलेआम परवानगी. असो शस्त्र आणि शास्त्र ही कधी वाया जात नाही. तसं तुकोबाने म्हणतात, कथा ऐकणं आणि कथा करणं ही कधी वाया जात नाही, पण त्या प्रकारानं जीवाचं आचरण असू द्या. दुसरी गोष्ट, नवजे वाया काही देवळाशी जाता, देवाशी पूजिता वाया नवजे. मंदिरात आलेलं सुद्धा वाया जात नाही. रोज जर मंदिरात आलं ना, हे सुद्धा वाया जात नाही, पण रोज मंदिरात येण्याचा एक नियम असावा. नित्य असू द्या. नित्य मंदिरात आलं कधीच ते वाया जात नाही. मंदिरात आल्यावर देवाचं दर्शन घेणार का नाही? घेणार. मंदिरात आल्यावर मंदिर त्यालाच म्हणतात, म म्हणजे मांगल्यता, दि म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. जिथं मांगल्यता आहे, दिव्यता आहे, रम्यता आहे, तिथं गेल्याच्या नंतर मन रमत आहे. इथं 5 मिनटं आल्यावर बसू वाटावं मंदिरात. नाही तर काही ठिकाणची मंदिरं असेल, मंदिरात गेलं वरून पाहिलं की सगळे काय आहे त्याला जाळेच. खालून पाहिलं की या कोपऱ्यात गर्दा, या कोपऱ्यात गर्दा, कोपऱ्यानं गर्दा, फरची उखडलेली. देवाकडे पाहिलं ना, स्नान घातलेलं नाही. असं मी एक कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्याच्या नंतर कीर्तन झालं त्या मंदिरात, तर त्या कीर्तना होईपर्यंत असं वाटू लागलं की मंदिराच्या बाहेर कधी जावं. तरी त्यावेळेस त्या म्हणलं, इथं तुम्ही भजने सगळे इथलेच आहात. हो, भजन कधी कधी करता येतं तुम्ही? म्हणजे महाराज एकादशीला, दर एकादशीला होते आमचं. वा, खूप चांगले आहे तुम्ही, गाव चांगलं आहे, भजने चांगले, सगळे चांगलं आहात, खरंच तुम्हाला मानावं म्हणलं. ही मंदिराची अवस्था पाहूनच मला असं वाटायला लागले की तुम्ही भजन एकादशीला करीत नाहीत. म्हणले कसं काय म्हणाले? म्हणलं जर तुम्ही एकादशीला भजन केलं असतं तर मंदिरात तेवढी घाण होऊ दिली नसती, वरचे जाळे तुम्ही काढले असते. आपल्या घरात जाळे होऊ देतात का? घरात घाण ठेवतात का? मग तुम्ही एवढे भजने असून जर मंदिर जर तुमच्या हातानं तुमचं दर एकादशीला म्हणायला पुजारी नाही, आमच्याकडं कोणी नाही, मग तुम्ही काय करायला? घरात तुम्हाला स्वतः झाडू घेऊन झाडता का नाही? हो म्हणले झाडतो. मग ही तर मंदिरानं झाडायला काय झालं? मंदिर झाडणारा राजा अंबरीश राजाच होऊन गेला. म्हणून देवळात गेल्याच्या नंतर ते सुद्धा वाया जात नाही. इथं बसल्यावर काहीतरी भगवंताचं नामचिंतन कानावर पडल, देवाचं दर्शन होईल, आणि ते सुद्धा वाया जात नाही. ते सुद्धा किती महत्त्वाचं आहे. एक कथा आहे. एक स्त्री अशी दर्शनाला गेली यात्रेसोबत, आणि यात्रेसोबत जाता 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 काय झालं, ती अतिशय दुष्ट आचरण केलेलं होतं, आणि दुष्ट आचरण केलेलं असल्यामुळं तिला कोणी जवळ येऊ देत नव्हतं. आता शेवटी तिला जवळ येऊ देत नव्हतं म्हणल्याच्या नंतर तिला दुःख वाटलं. रस्त्याला सगळ्याच्या माठी मागं 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 जाऊ लागली. जात असताना शेवटी मंदिरापर्यंत महिन्याच्या नंतर गेली. तिथं गेल्याच्या नंतर ती एवढी आजारी पडली, आता काही वेळात तिचा प्राण जाईल. पण आता तिला दर्शनाला जायचं होतं, देवाच्या जवळ गेली, पण जवळ जात असताना ती जागेवर पडली. तिच्या अंगाला महारोग होता, तिला कोणी जवळ जाईना आणि तिला कोणी उचलीनं. तिच्या हातामध्ये बेल आणि फूल होतं. तिनं काय केलं, शेवटी म्हणली जाऊ दे आता, मला तर जाता येत नाही, कोणी मला जाय, म्हणून तिने जागेवरून बसून भगवंताचं नाव घेतलं आणि ते बेल आणि फूल फेकलं. फेकल्याबरोबर एकदम ते देवाच्या अंगावर गेलं की हो. देवाच्या अंगावर गेल्याबरोबर ते भगवंताला अर्पण झालं, आणि इतकी दुष्ट कर्म करणारी ती स्त्री असून तिचा सुद्धा त्या ठिकाणी उद्धार झाला. म्हणून मंदिरात गेलेलं सुद्धा वाया जात नाही. त्याच्यानंतरचा विषय आला, देवाशी पूजिता वाया नवजे. देवाची पूजा केलेली सुद्धा वाया जात नाही.
ज्ञानेश्वर महाराज म्हणले, देव पूजून पाहिजे, शेता पेरून जाईजे, प्रसाद तोषोनी घेईजे अतिथीचा. देव पूजोनी पाहिजे. देवपूजा करून पहा, त्याच्यात काय समाधान मिळतंय ते. देवपूजा केलेली वाया जात नाही. देवपूजेचा आनंद वेगळा. मग आपल्याला गडबड असल्याच्या नंतरची देवपूजा वेगळी आणि निवांत असल्यावर देवपूजा वेगळी. जसं नाही का, अभिषेकसुद्धा दोन प्रकारचे. घाईचा अभिषेक वेगळा, कमी दक्षिणेचा अभिषेक वेगळा. कमी दक्षिणेचा अभिषेक म्हणायचं सगळी पूजा घ्या आणि ठेवा देवाच्या समोर. सर्व पूजा समर्पयामी, कमी दक्षिणेचं आहे. विचार करा, हे जे कर्म करत आपण, देवाची पूजा जर नित्य आपण केली, त्या पूजेचा फार आनंद आहे. ते आनंद वेगळा. नारदाच्या डोक्यावर नित्य पेटी राहायची. कशाची? देवाची. नारदाच्या पेटीमध्ये सगळ्या देवाच्या मूर्त्या होत्या आणि त्या मूर्तीची पेटी नारद डोक्यावर घ्यायची आणि जिथं मुख बसले तिथं ती पूजा करीत बसायचे, पूजा करायची. म्हणजे पूजेचा आनंद फार वेगळा आहे. म्हणून त्यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणले, देव पूजूनी पाहिजे. देवाला देवाची पूजा करून पहा, तुम्हाला काय लाभ मिळतो. मग आपल्या घरची पूजा गडबड असल्यावर सगळे देव एकात घ्यायचे, भडभड पाणी टाकायचं, तसेच उचलायचे, देवपाटात ठेवायचे, दुरूनच हळद फेक, कुंकू फेक, अक्षदा फेक, 4 साखरेचे दाणे ठेव, जय हरी, शिलोट मारला की निघाली सोयाबीनला. सोयाबीनच्या वेळेस देवपूजा गडबडीचीच. अहो, देवपूजा 5 मिनिटं करा, पण 5च मिनिटाची करा, पण कशी करा? व्यवस्थित करा. जास्त वेळ घालू नका. जेवढा वेळ द्यायला येईल तेवढाच वेळ द्या, पण तेवढ्या वेळात पूजा व्यवस्थित झाली. मग ती पूजा जर केली तर ते पूजेनं भगवान संतुष्ट होत असतात. पूजेनं भगवान संतुष्ट होत असतात आणि देव संतुष्ट झाला रे झाला की फार आशीर्वाद देत असतात. आणि एकदा देवाची कृपा झाल्यावर, नाही ते काही माणसाला देवपूजा करायचा फार कंटाळा. एका व्यक्तीला असाच कंटाळा, ते घरी त्याला रोजही पूजा करायला लावायची. हे करे पूजा, ठीक आहे, कर पूजा, किंवा करायचं पूजा. मग पूजा करता करता एके दिवशी घरी कंटाळा आला, म्हणून तो एका आश्रमात गेला. मग गुरुजी तिथे गेल्याच्या नंतर गुरुजी त्याला म्हणायचे, हे पूजा कर. ते म्हणला, मी घरी पूजेला कंटाळून इथं आलो आणि इथेही गुरुजी पूजा करायला लावले. गुरुजी म्हणले, आता मी 4 दिवस येणार नाही. 4 दिवस आता तू आश्रमातली सगळ्या देवांची पूजा तू करायची. ते म्हणलं, जेथे जावे तेथे कपाळ सरीची पूजा आलीच का माझ्या मुळावर. त्यानं काय केले की सगळे देव घेतले, एका बकेटीमध्ये ठेवले आणि आडामध्ये बुडीले. आडात बुडवल्याच्या नंतर एक देव त्याच्यातला पाण्यात उडी मारली एका देवाला, वर काढले. म्हणलं एक देव कमी, आणि ते देव शालिग्राम होते. शालिग्राम कमी झाला. कमी झाल्याच्या नंतर त्यानं काय केलं, म्हणलं आता माणूस आपल्या भावकीतलं वारल्यावर आपण किती दिवस अशौच पाळतो? 10 दिवस. मला मग देव मेल्यावर देवाला अशौच नाही का? एका देवानं विहिरीत आत्महत्या केली म्हणजे देव मेला. मग देव मेला म्हणजे सगळ्या देवाला सुतक पडलं. आता घोर नाही म्हणला. 4 दिवसाच्या नंतर गुरुजी आले, पाहिलं देव घराकडं, तर अरे अरे काहीच नाही ना. अरे इकडे शिष्याला बोलवलं, का झालं पूजा? ते म्हणला, महाराज काय सांगू, देवाला सुतक पडले. देवाला सुतक? हो. म्हणजे पहा तुम्ही, एक देव
मी सगळ्या देवाला बकेटी ठेवलं, विहिरीत नेलं आणि स्नान घालू लागलो. एका देवानं विहिरीत आत्महत्या केली. आता त्याचा गुन्हा कधी दाखल करायचा ते तुम्ही करा, पोलीस स्टेशनला. पण त्या देवाने आत्महत्या केली म्हणून त्या देवाच्या सगळ्याला सुद्धा कळलं का नाही? गुरुजीनं डोक्याला हात लावून घेतले, म्हणजे वा वा वा, काय शिष्य असावा. तर असे काही माणसाला देवपूजेचा कंटाळा असतो. पण पूजेचं फळ जे आहे का, नामदेव महाराजांना विचारा. नामदेव महाराजांनी जी देवाची पूजा केली, तर शेवटी नामदेव महाराजांनी देवाला आपल्या हातानं जेवू घातलं. घेऊन आलो नैवेद्याला, एकतरी घे घास विठ्ठला. आणि देव जेवले नामदेव महाराजांच्या हातानं. नाम्या सवे जेवी नव्हे संकोचित. जेवले नामदेव महाराज सोबत. पूजेचं महत्त्व आहे. कारण देवाला पूजून पाहावं, शेताला पेरून पाहावं. शेताला पेरून पाहिले. एक जण म्हणला काय दरवर्षी काही येईन, कशाला पेरायचं? अरे म्हणलं पेर बाबा, कारण त्या मातेची ओटी भरावंच लागते, पेरायचं. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणले शेता पेरून जायचे. शेताला पेरून पहा, देवाची पूजा करून पहा. शेताला पेरून पाहिल्याच्या नंतर त्याची जर चांगली व्यवस्था केली तर ते कधी कमी पडत नाही, त्याची तरी भरती होईल ना. प्रसाद तोसोनी घेईजे अतिथीचा. आणि अतिथी आपल्या घरी आल्याच्या नंतर त्या अतिथीची पूजा करा, योग्य सन्मान करा. त्याचं अंतःकरण प्रसन्न झाल्यावर काय आशीर्वाद देतो. प्रसाद तोषून घ्यायचे अतिथीचा. तसं तर ते जसं त्या अतिथीची सेवा केल्यावर वाया जात नाही. कारण अतिथी त्यालाच म्हणायचं, कोणती तीच काळ वेळ न विचारता आपल्या घरी आलेला व्यक्ती, त्याचं नाव अतिथी. त्याच्यानं आपलं पहिल्या पूर्वीच्या काळामध्ये आपल्या दरवाजावरच लिहिलेलं जायचं, अतिथी देवो भव. ते काळ गेला. मग नंतर आपल्या दरवाजावर चौकट समोर लिहिण्यात आलं सुस्वागतम. आता ते सुस्वागतमचाही काळ गेला. आता दरवाजावर काय लिहायले? बोर्डच लागायला आहे, कुत्र्यापासून सावध राहा. पहा आता एक काळ कुठं होता, अतिथी देवो भव. दुसरा काळ आला, आलेल्या व्यक्तीचं स्वागतम सुस्वागतम, स्वागत आहे. ते काळ गेला. आता कोणी येऊ नका म्हणून आमच्या दारात मोठा टॉमी आहे. जर सुटला तर येणाराची खैर नाही. एक काळ बदलत चालत. त्याच्या